महत्वाची बातमी आपण पाहतोय। कोरटकरला पाठच्या दारानं कोर्टात हजर केलंय। कोल्हापूर सत्र न्यायालयात सध्या सुनावणी सुरू झाली आहे। कोल्हापुरात या घटना घडताना आपण पाहतोय। राजवाडा पोलीस स्टेशन बाहेर शिवप्रेमी आक्रमक झाले होते आणि फरार कोरटकर हा 30 दिवसांनी पोलिसांच्या ताब्यात आलाय, म्हणून कोल्हापुरातलं वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। कोरटकरला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळणार का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। तर महापुरुषांबाबत जाणीवपूर्वक विधान केलं जातंय का, हाही प्रश्न आहे। कुठे फरार होता कोरटकर, कुणाच्या संपर्कात होता, फरार असताना त्यांनी महत्त्वाचा डेटा डिलीट केलाय का, कुणी त्याला मदत केली, असे अनेक प्रश्न आहेत ज्याची आता चौकशी केली जाणार आहे आणि कोरटकरच्या विरोधात फास देखील आता आवळला जाणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी, कोल्हापूर सध्या तापलेलं आहे आणि त्याचं कारण ठरलंय ते म्हणजेच प्रशांत कोरटकर याला ज्याच अटक करून कोल्हापुरात आणलं गेलं त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। नेमकं काय होतंय, कोरटकरला पोलीस कोठडी दिली जातीये का, किती दिवसांची दिली जातीये, त्याच्यावरती पुढे कशी कारवाई होतीये पाहावं लागेल।